श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. शारदीय नवरात्री आणि विजयादशमी झाल्यानंतर वेध लागतात ते कोजागिरी पौर्णिमेचे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अर्थात कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो, त्यामुळे आपल्याला चंद्र आकाराने मोठा दिसतो. यंदा कोजागिरी पौर्णिमा ही 16 ऑक्टोबरला असणार आहे. पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्याची पौर्णिमा 16 ऑक्टोबरला म्हणजेच बुधवारी रात्री 8:40 सुरू होणार आहे. तर ही पौर्णिमा दुसऱ्या दिवशी 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 4:56 असणार आहे. त्यामुळे 16 ऑक्टोबरलाच आपल्याला कोजागिरी पौर्णिमा ही साजरी करायची आहे. आता या दिवशी आपल्याला काही उपाय व काही सेवा देखील करायच्या आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं. पण आता संकटे येणार नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत घेतो, पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, तसेच आपल्या घरामध्ये जे काही आजारपण चालू आहे, भांडण तंटे चालू आहे, ते दूर होण्यासाठी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. पण पाहिजे तसे होत नाही. मुलं अभ्यास करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. प्रत्येकालाच अनेक समस्या असतात. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी हा दिवस अत्यंत उत्तम आहे. तर या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहे, कोणत्या सेवा करायच्या आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करत असतो, जी काही सेवा करत असतो, ती सेवा ही फलदायी ठरत असते. आता या दिवशी रात्री 12 वाजता माता लक्ष्मी ही प्रत्येकाच्या घरी येते अशी मान्यता आहे. तसेच कोण जागे आहे माझ्यासाठी, कोण सेवा करत आहे ते देखील माता लक्ष्मी बघत असते. त्यामुळे या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला फक्त जागेच राहायचे नाही, तर आपल्याला माता लक्ष्मीची सेवा देखील करायची आहे. आपण जर सेवा केली तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो व आपल्या घरामध्ये सदैव सुख, शांती आणि समृद्धी देखील येत असते. आता या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. तसेच आपण दरवाजाच्या बाहेर देखील रांगोळी काढायची आहे. रांगोळीमध्ये लक्ष्मीची पावलं काढायला विसरायचं नाही. लक्ष्मीची पावलं काढल्यावरती त्यामध्ये हळद कुंकू देखील टाकायचं आहे. आपल्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण देखील तुम्ही लावायचं आहे. मग 11 आंब्याची पाने घ्यायची आहे, 11 सफेद फुले घ्यायची आहे. आंब्याची पानांना कुठेही मध्ये होल असेल, छिद्र असेल तर अशी पाने तुम्ही घ्यायची नाही. आंब्याची पाने प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे. गंगाजल असेल तर गंगाजलाने ही पाने स्वच्छ धुवून घ्या, स्वच्छ पुसून घ्या आणि प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. तर 11 आंब्याच्या पानांवरती आपण 11 स्वस्तिक काढायचं आहे. या स्वस्तिकवरती देखील आपण थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायचे आहे. आता हे स्वस्तिक काढत असताना कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये गंगाजल किंवा गुलाबजल टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर स्वस्तिक काढायचं आहे. एक आंब्याचं पान, एक सफेद फूल किंवा एक आंब्याचं पान, एक पिवळं फूल, अशा प्रकारे आपण 11 आंब्याची पाने, 11 सफेद फुले किंवा पिवळी फुले एकत्र करून आंब्याच्या पानांचं तोरण हे बनवायचं आहे. आता हे तोरण आपण आपल्या दरवाजावरती लावत असतो तेव्हा ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत राहायचं आहे. असं तोरण जर आपल्या मुख्य दरवाजावरती असेल तर बाहेरून येणारी व्यक्ती देखील आपल्या घरामध्ये येताना सकारात्मकच ऊर्जा घेऊन येत असते. भलेही त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल चांगले वाटत नसेल किंवा तुमच्याबद्दल तिच्या मनामध्ये नकारात्मकता असेल तर ती देखील व्यक्ती घरामध्ये येताना सकारात्मकच ऊर्जा घेऊन येत असते. त्यामुळे असं आंब्याच्या पानांचं तोरण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण मुख्य दरवाजावरती जरूर लावायचं आहे. तसेच आपण दरवाजावरती एक स्वस्तिक देखील काढायचं आहे. आता या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. मग एक चौरंग मांडायचा आहे किंवा एखादा पाट घेतला तरी पण चालेल. त्यावरती आपल्याला लाल कपडा टाकायचा आहे. आता तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल, पितळेची मूर्ती असेल तर तुम्ही तिला अभिषेक करू शकता. आणि अभिषेक करणे शक्य नसेल तर आपल्याला एक झेंडूचं फूल घ्यायचं आहे आणि त्याने आपण फक्त गंगाजल माता लक्ष्मीवरती शिंपडायचं आहे. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे किंवा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आपल्याला
त्या चौरंगावरती एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे। आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। कुंकवामध्ये तुम्ही गुलाबजल किंवा गंगाजल टाकू शकता। प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिकवरती आपण थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपण मातीची पंती किंवा कणकेचा दिवा त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे। आता हा दिवा बनवताना शक्यतो तरी तुम्हाला जर कणकेचा दिवा बनवणे शक्य असेल तर आवर्जून कणकेचा दिवा बनवावा, कारण की इच्छापूर्तीसाठी कणकेचा दिवा हा खूप फलदायी लाभदायी मानला जातो। आता यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायचं आहे। लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे। तसेच एक हिरवी वेलची देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकावी। त्यानंतर चिमूटभर हळद दिव्यामध्ये टाकायची आहे। हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते। हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते। तर या 3 वस्तू आपण दिव्यामध्ये टाकायच्या आहे। त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। दिव्याला फूल व्हायचं आहे। असा दिवा जर आपण प्रज्वलित केला तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते अशी मान्यता आहे। आता या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची तुम्हाला जेवढी सेवा जमेल तेवढी सेवा ही करायची आहे। आपल्याला एक उपाय करायचा आहे। आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे। माता लक्ष्मीला जास्वंदीचं फूल हे अत्यंत प्रिय आहे। अगदी तुम्हाला कमळाचं फूल घेणे शक्य असेल तर आवर्जून घ्यावं, पण ते शक्यतो तरी मिळत नाही, त्यामुळे तुम्ही जास्वंदीचं फूल हे घेऊ शकता। आता यानंतर आपल्याला 5 हिरवी वेलची घ्यायची आहे। आता वेलची तुटलेली नसावी, पूर्ण अख्खी हिरवी वेलची आपल्याला 5 हिरवी वेलची घ्यायची आहे। तसेच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी देखील घ्यायची आहे। आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला पिवळी मोहरी सहज मिळून जाईल, किंवा अगदी तुम्ही या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करणे देखील अत्यंत लाभदायक मानलं जातं। त्यामुळे तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देखील पिवळी मोहरी ही खरेदी करू शकता। आता आपण एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे किंवा लाल रंगाची पोटली देखील घेऊ शकता। हे कापड आपण माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे। त्यावरती आपण पिवळी मोहरी ठेवायची आहे, 5 हिरव्या वेलची ठेवायची आहे, तसेच एक जास्वंदीचं फूल ठेवायचं आहे। आता आपल्याला काही सेवा करायची आहे, कारण की आपण फक्त उपाय केले आणि काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक फायदा बघायला मिळत नाही। मग आपण उपायांसोबतच सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे। आपण एका मंत्राचा जप करायचा आहे। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मीये नमः या मंत्राचा जप आपण 108 वेळा करायचा आहे। आता हा मंत्र म्हणण्यासाठी तुम्हाला खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता। मग हा मंत्र श्रवण केला तरी पण चालेल, पण या मंत्राचा जप करणे आपण अत्यंत गरजेचं आहे। आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीकडे तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती सांगायची आहे। मग घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा स्थिर राहत नसेल किंवा मुलांचा आजारपण असेल, जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला सांगावं। आता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हिरवी वेलची, जास्वंद तसेच मोहरी माता लक्ष्मी समोरच ठेवायची आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण हे तिथून उचलायचं आहे आणि आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही देवघरामध्ये ठेवलं तरी पण चालेल। आपण एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे, मग तुम्ही ठेवू शकता। हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी पण चालेल। फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।